नमस्कार, मी हेमंत देसाई. मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत करतो. आज मला बोलायचं आहे ते राहुल गांधी यांच्याबद्दल. राहुल गांधी यांचं नाव काढताच राष्ट्रसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या डोक्याची शीर तडतडायला लागली. राहुल गांधी यांना सुरुवातीच्या काळात पप्पू पप्पू म्हणून हिणवलं गेलं. त्यांना त्यांची जेवढी निंदा नालस्ती करायची तेवढी करून झाली. त्यांना तुरुंगात टाकायचं होतं म्हणून ईडी मागे लावली त्यांच्या. अजूनही नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये त्यांच्या मागे ईडी आणि बाकीच्या तपास यंत्रणा लागलेल्या आहेत. लोकसभा सदस्यत्व त्यांचं बोगस आरोप ठेवून रद्द करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घरातनं त्यांना अधिकृत जे सरकारी निवासस्थान होतं त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल त्यांची बरीच बदनामी करण्यात आली. तरी देखील राहुल गांधी डगमगलेले नाहीत. याबद्दल त्यांना सलाम करायचा. ते एक दिवस असं म्हणाले होते की माझ्या मागे कोणी नसेल उद्या तर मी एकटा लढीन आणि डरोमत काय करणार ते फार तुमचं काय वाईट करून काय करतील ते. ईडीच्या ऑफिसमध्ये ते गेले होते तेव्हा मला नुसतं 10-12 तास बसून ठेवलं होतं. त्यांच्याकडे विचारायला प्रश्नही नव्हते आणि मी अजिबातच घाबरलो नव्हतो, कारण घाबरण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. गांधी घराण्यातले दोघं जण म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांची हत्या देशासाठी झाली. देशासाठी त्यांनी बलिदान केले. स्वातंत्र्य चळवळीचा काँग्रेसचा इतिहास तेजस्वी आहे. पण स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भागच घेतला होता किंवा ज्यांच्या पूर्वसुरींनी भाग घेतला नव्हता, कारण असं अमित शहा म्हणाले की आमचा पक्षच नव्हता स्वातंत्र्य चळवळीत, पण हिंदुत्ववादी होते ना, संघ होता, त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत काय सहभाग होता. त्यामुळे आणि काँग्रेसवाल्यांचा सहभाग होता. काँग्रेसनी प्रचंड बलिदान, अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी बलिदान केले त्यासाठी. इतर अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी बलिदान केलेले. पण अधिकृतपणे संघवाले जे होते ते तर उलट ब्रिटिशांशी सहकार्य करत होते 1942च्या सुमारास आगेमागे. तेव्हा यांनी राहुल गांधी असो किंवा जे प्रश्न विचारतात सरकारला त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका उपस्थित करण्याचा यांना नैतिक अधिकार नाही आहे. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधींनी काल भोपाळ येथे काँग्रेसच्याच एका कार्यक्रमात, शिबिरात म्हणा, संघटन शिबिर किंवा काही कार्यक्रम होता, त्यामध्ये असं म्हटलं की त्यांनी सेना दलांचा सातत्याने सन्मानच केला आहे, सेना दलाच्या पराक्रमांचा सन्मान केला आहे. केवळ राहुल गांधी नाही, सगळ्या काँग्रेस नेत्यांनी कोणीही त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. प्रश्नचिन्ह कोणी उपस्थित केलं तर कर्नल सोफिया कुरेशी या दहशतवाद्यांची भगिनी आहे अशा अत्यंत गलिच्छ उद्गार, निषेधार्ह उद्गार हे विजय शहा यांनी, भाजपचे मंत्री मध्य प्रदेशमधले, त्यांनी काढलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांचे भारतीय जनता पक्षामधल्या हे सगळं गेल्या काही दिवसांमध्ये एक त्यांचा नेता एका महिलेबरोबर असभ्य वर्तन, डान्स करत होती, ती अत्यंत असभ्य वर्तन त्यांचा एक नेता करत होता. एका नेत्याने रस्त्यावरती एका महिलेबरोबर जे काही केलं त्याची चर्चा देशात झाली आहे. हे असले नेते ज्यांच्याकडे आहेत त्यांनी देशभक्ती, राष्ट्रभक्ती याच्याबद्दल इतरांना उपदेश करावा. मी असं म्हणत नाही की संघ भाजपमधले सगळेच जणच आहेत, पण तुमच्याकडे कुलदीप सेंगर, तुमचे लोकप्रतिनिधी, ते तुरुंगात गेले बलात्काराच्या आरोपावरून. चिन्मयानंद, किती उदाहरणं सांगायची. आज एका चॅनलवरती एक भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता जो मुली पळवून आणण्याची भाषा करत होता, तो राष्ट्रभक्तीच्या बाटा मारत होता. यांनी राष्ट्रभक्ती सांगावी. प्रश्न असा आहे की राहुल गांधी सडेतोडपणे, निर्भयपणे प्रश्न विचारतात. बघा, राहुल गांधींच्या काँग्रेसमधले शशी थरूर असतील किंवा सलमान खुर्शीद, हे सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारने जी शिष्टमंडळ पाठवले तिथे गेलेले आहेत. त्याबद्दल आक्षेप म्हणजे
असा आक्षेप अधिकृतपणे पत्र लिहून काँग्रेस पक्षाने काही नोंदवलेलं नाही. पण हे जे शिष्टमंडळ तिकडे गेलेलं आहे, आता बरेचसे जण येत आहेत, परत आलेले, त्यापैकी काही शिष्टमंडळ जी गेली तिकडे, त्यांनी भारताने ऑपरेशन सिंदूर कसं केलं, आपली बाजू काय, पाकिस्तानची बाजू कशी लंगडी आहे, पाकिस्तान हा दहशतवादी देश कसा आहे हे सांगण्याचं काम केलं. चांगली गोष्ट आहे, काहीच वाईट नाही. पण तुम्ही त्यांना असे सांगताय परदेशात जाऊन, कारण त्यांना भारताच्या परराष्ट्र खात्याने ब्रीफिंग दिलेलं आहे की पहलगाममध्ये काय घडलं आणि ऑपरेशन सिंदूर आम्ही कसं केलं हे तुम्ही सांगताय. विरोधी पक्षांची मागणी एवढीच आहे की तुम्ही हे विशेष संसदीय सत्र बोलवा आणि तिथे सांगा ना. तुम्ही सर्वपक्षीय बैठक जे बोलवण्यात आली एक, त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा काँग्रेसने आणि अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. पण महत्त्वाच्या बैठकांना, महत्त्वाच्या सत्रांना पंतप्रधान हजर नसतात. पंतप्रधान काय म्हणाले की पहलगाम नंतर की मेरा खून खौल उठता है, आणि मग महिलांच्या सिंदूरची शपथ वगैरे घेऊन त्यांनी काय काय जंगी भाषण केलं. त्यावर राहुल गांधी म्हणाले की तुमचं रक्त उसळतं ते केवळ टेलिव्हिजन कॅमेरे चालू झाल्याबरोबर का असं ते म्हणाले. याचं कारण असं आहे की ज्यावेळी हे युद्ध आपण सुरू केलं बदला घेण्यासाठी, त्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. अमित शहा काय म्हणाले होते पूर्वी की ज्यावेळी पाकिस्तानवाले आपल्या स्वातंत्र्यानंतर लगेच घुसले होते काश्मीरमध्ये, त्यावेळी आपण त्यांना पिटाळून लावलं, पण त्यांनी आपल्याकडे तो ताब्यात ठेवला भाग, तो आपण त्याच क्षणी तेव्हा ताब्यात घ्यायला पाहिजे होता, आपण का नाही केला असा प्रश्न त्यांनी नेहरूंच्या बद्दल विचारला अमित शहाने. नेहरूंचं हे चुकलं, नेहरूंचं ते चुकलं असं तुम्ही म्हणता, काहीच हरकत नाही. मग ते प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्हाला का डासतात, कारण तुमचं सरकार आहे, तुमचे पंतप्रधान आहेत. आज मी तुम्हाला सांगतो की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा संसदेमध्ये एकदा त्यांनी कौतुक केलं नेहरूंचं, हे चीनचं युद्ध सुरू होण्यापूर्वी 62च्या अगोदर वाजपेयी पहिल्यांदा संसदेत गेले, वाजपेयींचं कौतुक केलं नेहरूंनी, चांगलं बोलता तुम्ही म्हणून. पण त्यावेळी वाजपेयींनी काही प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याच्या अगोदर नेहरू नेत्यांचे आभार मानले की तुम्ही माझ्या विदेश नीतीचं कौतुक करताय. मी जे भाजपवाले नेहरूंना शिव्या घालताय, ज्यांनी कोरियन युद्ध संपवलं त्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली, अलिप्तता देशांची, अलिप्त राष्ट्रांची एक संघटना बांधली नेहरूंनी, संपूर्ण जगामध्ये नेहरूंना फार मोठा मान होता. त्या नेहरूंबद्दल अत्यंत गलिच्छ पद्धतीची टीका भारतीय जनता पक्षावाले करतात. पण वाजपेयींनी नेहरूंचं कौतुक केलं आणि नेहरूंवर टीकाही केली होती. चौवेनलाल यांना नेहरूंनी पत्र पाठवलं होतं, तेव्हा वाजपेयी म्हणाले की आम्हाला आमच्याशी जर बोललं असतं, तुम्ही आमच्या काही मुद्द्यांची चर्चा केली असती अगोदर आणि मग पत्र लिहिलं असतं तर काय झालं असतं. त्यांनी टीका केली, नेहरूंनी स्वीकारली टीका. नेहरूंनी काही हरकत घेतली, तुम्ही देशद्रोही आहे तसं काही म्हणाले नाही. ज्यावेळी श्रीलंकेचे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते त्यांच्याशी चर्चा करताना चीनच्या संदर्भामध्ये आम्ही आता काही फार काय म्हणतात फार आक्रमक भूमिका घेणार नाही असं आश्वासन नेहरूंनी त्यांना दिलं, असं प्रसिद्ध झालं. त्यावेळी ते वाजपेयी म्हणाले की तुम्ही का असं केलं, कशासाठी आश्वासन दिलं. नेहरूंनी तुम्ही देशद्रोही आहात असं म्हणाले नाहीत. नेहरू ज्यावेळी इंदिरा गांधींनी, राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही, आमचा जो पक्ष किंवा आमचं सरकार होतं, इंदिरा गांधींनी अमेरिकेने दादागिरी केल्यानंतर मी 7वा आरमार पाठवायची व्यवस्था त्यांनी केली, घोषणा केली, तरी देखील तुम्ही काहीही करा, बांगलादेशबाबत म्हणजे पाकिस्तानचा जे आपण चोप देत होतो तेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे इंदिरा गांधींनी केले, तेव्हा त्यांनी माघार घेतली नाही त्यांना घाबरून. आणि त्यावेळी आपण रशियाची सहकार्य केलं होतं. आपण इंदिरा गांधींनी आपली भूमिका सगळ्या जगात जाऊन सांगितली की आमची भूमिका कशी योग्य आहे. आणि अमेरिकेच्या दबावापुढे ते झुकल्याने खरं तर त्यावेळी आपल्याकडे गरिबी हटावची घोषणा द्यावी लागली. ती एवढी गरिबी होती, दुष्काळ होता आपल्याकडे,
अन्नधान्य टंचाई होती, आपल्याकडे आत्ता इतकी कारखानदारी वाढली नव्हती, तरी देखील इंदिरा गांधींनी हिंमत दाखवली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा लोकांना तुम्ही राष्ट्रद्रोही, त्या पक्षाच्या सगळ्या लोकांना म्हणता राष्ट्रद्रोही म्हणता. जर देशद्रोही काँग्रेस पक्ष असेल तर काँग्रेसच्या 2 नेत्यांना तुम्ही परदेशामध्ये का शिष्टमंडळात घेऊन गेलात, या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि परदेशात तुम्ही आपली भूमिका सांगता तर देशात मोदींनी आपली भूमिका सांगावी एवढीच अपेक्षा आहे. आणि राहुल गांधी काय म्हणाले की हे बऱ्याच मोठमोठ्या बाता मारतात पंतप्रधान, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा सांगितलं की सगळं थांबवा, कारण डोनाल्ड ट्रम्पनी पब्लिक जाहीरपणे सांगितलं की मी शस्त्रसंधी करायला लावला आणि आता होईल तो, आणि झाला त्याप्रमाणे शस्त्रसंधी. त्यांनी ट्विटच केलं की तुमच्याशी आमचा व्यापार आहे, तो व्यापारच थांबेल म्हणून. असा दम दिला ट्रम्प यांनी. तेव्हा आपल्या लोकांनी सांगितलं की असं काहीच झालं नाही आहे. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला होता आणि त्यांनी ती सांगितलं की आपण शस्त्रसंधी करू म्हणून आपण हे केलं. पण त्यानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी 7-8 वेळा सांगितलं नाही, मीच थांबवलं, मी शस्त्रसंधी करायला लावला. याला तुम्ही उत्तर का नाही देत? अमेरिकेला का सुनवत नाही की तुम्हाला आमच्या दोघांच्या भांडणामध्ये नाक खुपसायचं कारण काय? तुम्हाला कोणी विचारलंय का? तुम्ही युनायटेड नेशन्स आहात का? नाही. तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? भले आमच्याबरोबर तुमचा व्यापार असेल, पण आमच्याबरोबर व्यापार आहे म्हणून आमच्या भानगडीमध्ये, आमच्या याच्यात कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पण असं मोदींनी त्यांना खडसावून वाजवलं नाही. माय फ्रेंड डोनाल्ड नाही, डोलांड असं म्हणाले होते मोदी. त्या फ्रेंडला सुद्धा तुम्ही जाहीरपणे का नाही सुनावलं? मग मित्रांमध्ये आपण एकमेकांना वाजवतो ना, मग का नाही सुनावू शकला तुम्ही त्यांना? संसदेचं विशेष सत्र विरोधी पक्षांनी मागणी करण्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होतं. अहो, पाकिस्तानमध्ये हे सगळं चालू असताना एक तिकडे त्यांचा खासदार धाय मोकलून रडायला लागला की आपण जेव्हा पाकिस्तानवरती हल्ला केला तेव्हा. पण संसदेचं सत्र चालू होतं, आम्ही कोणाला काहीच सांगणार नाही असं काही तिकडच्या सरकारने सांगितलं होतं. पाकिस्तान हा कप्पदार्थ आहे आपल्या भारतापुढे. त्यांचं उदाहरण मी यासाठी दिलं की तिथेही सत्र चालू, सगळ्या देशात चालू असतं. आणि भारत चीन युद्ध सुरू असताना आपलं संसदेचं सत्र चालू होतं. अटलजी आणि बाकी अनेक बडे बडे विरोधी पक्षांचे खासदार प्रश्न विचारत होते, नेहरू उत्तर देत होते त्याला. अगदी बांगलादेशचं युद्ध झाल्यानंतर आपण मग पुढे सिमला करार केला पाकिस्तानशी, तेव्हा आपण जे युद्धामध्ये कमावलं ते या करारामध्ये आपण गमावलं अशी टीका भाजपच्या नेत्यांनी, तेव्हा जनसंघ होता, त्यांनी केली होती. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रद्रोही आहात तुम्ही, देशद्रोही आहात तुम्ही, आमच्या सरकारवर टीका करता म्हणजे काय असं म्हटलं नव्हतं. आणि राहुल गांधी म्हणतात की तुम्ही सरेंडर झालात ते पाकिस्तान पुढे नाही, तुम्ही सरेंडर झालात ते ट्रम्प पुढे. का शरणागती पत्करली? राहुल गांधी देशभक्त आहेत, राष्ट्राभिमानी आहेत, म्हणून ते प्रश्न असा विचारतात. अमेरिकेला हे बोलण्याचा अधिकार काय? ट्रम्पना बोलण्याचा अधिकार काय? आणि तुम्ही कशाला त्यांच्यापुढे झुकता, नरम पडता? तुम्ही इथे बिहारमध्ये कुठे दुसरीकडे गुजरातमध्ये जाऊन जंगी भाषणं ठोकता, पण ट्रम्पच्या पुढे तुमचं काय वाचा बंद होते, बोलती का बंद होते तुम्ही? हा खरा सवाल. आणि राहुल गांधी म्हणाले की या लोकांची हीच पद्धत आहे. ते म्हणाले की नेहरू, गांधी, वल्लभभाई सगळे तुरुंगात जाऊन आलेले आहेत स्वातंत्र्य चळवळीमध्ये, सगळे काँग्रेसचे बडे बडे सगळे पुढे आहेत. ते कोणाला घाबरत नव्हते ब्रिटिशांना वगैरे. आणि हे म्हणाले की यांना जरा दम दिला की हे घाबरतात असं राहुल गांधी म्हणाले. नाव घेतलं नाही ते कुठे, हे लक्षात घ्या. हे घाबरले आणि ते म्हणाले की जातवाद जनगणना घ्या आम्ही सांगत होतो तेव्हा तुम्ही घेत नव्हता. खूप प्रेशर टाकल्यानंतर आधी काय म्हणत होते मोदी की आम्ही जातपात मानत नाही, आम्ही जाती भांडण लावत नाहीत. मग का मान्य केलं तुम्ही? कारण तुमच्या पुढे
जेव्हा दडपण आलं तेव्हा तुम्ही चुकलात. आणि हे राहुल गांधींना सांगायचं. राहुल गांधींना यांचा काय म्हटलं पिंड पूर्णपणे माहिती आहे. हे कसे ढोंगी लोक आहेत, हे पंतप्रधान मोदी कसे नटसम्राट आहेत हे त्याला बरोबर माहिती. म्हणून ते म्हणाले की TV कॅमेरा ऑन झाला की बोलतात. यांना वन वे ट्रॅफिक चालतो, म्हणजे मी बोलणार तुम्ही ऐकणार, तुम्ही प्रश्न विचारायचेच नाहीत कोणी. आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना काही प्रश्न पडले, त्यांना विचारायचं आहे, अनेक गोष्टी त्यांना विचारायच्या, पण त्यांना ते विचारू देत नाही. मोदींनी बोलायचं, मोदी हे काही परमेश्वर आहेत का की त्यांना कुठलाही सवाल विचारायचाच नाही. आता तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी प्रश्न काय विचारले होते जयशंकर यांना, की भारताला पाकिस्तान सोबत का जोडले जावे. म्हणजे ट्रम्प काय म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोघांशी आमचा व्यवहार चालू आहे, दोघंही चांगले देश आहेत आणि आता दोघांनी भांडू नका वगैरे. पण पाकिस्तान हा भारतापुढे सर्व दृष्टीने, आर्थिकदृष्ट्या, एकूण लोकशाहीच्या दृष्टिकोनानं, सगळ्या कारभाराच्या दृष्टीने पाकिस्तान कप्पदार्थ आहे भारतापुढे. पण त्यांना एका समपातळीवरती ट्रम्प यांनी आणलं. हे का आणलं गेलं हे तुम्ही विचारलंत का असं जयशंकरना राहुल गांधींनी विचारलं. पाकचा निषेध करण्यात एकही देश आपल्या मागे का उभा राहिले नाही. पाकिस्तानचा निषेध पहलगामबद्दल आणि एकूण दहशतवाद जो करतोय पाकिस्तान त्याबद्दल कोणीही निषेध केला नाही. भारताच्या भूमिकेला स्वतःहून पाठिंबा दिला नाही. आणि मध्यस्थी करण्यासाठी ट्रम्प यांना कोणी सांगितलं होतं का मध्यस्थी ट्रम्प यांनी स्वतःहूनच केली. मध्यस्थी केली मी म्हणाले असं ट्रम्प. जयशंकर यांना हे 3 सवाल राहुल गांधींनी विचारले, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. नंतर मोदींना राहुल गांधींनी प्रश्न विचारले की दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या विधानावरती तुम्ही विश्वास का ठेवला. म्हणजे जेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी DGMO जेव्हा फोन करून त्यांनी सांगितलं की आम्हाला आता शस्त्रसंधी करायची आहे आणि आम्ही काही आता फायरिंग करणार नाही ना दहशतवाद करणार, पण त्यांच्या आश्वासनाला तुम्ही का भुललात. तुम्ही युद्ध अर्ध्यावरती का टाकलं. तुम्ही निपात करायला पाहिजे होता तिथे घुसून, का नाही केला हा प्रश्न आहे ना. हा प्रश्न भाजपवाल्यांनाही पडलेला आहे अनेक खाजगीत, पण ते विचारायचं धाडच नाही त्यांना. काढून टाकतील, तुरुंगात टाकतील, काही भीती आहे ना त्यांना. दुसरी गोष्ट आहे की ट्रम्प समोर झुकून तुम्ही भारताच्या हिताचा त्याग केला का असा राहुल गांधी प्रश्न विचारला. कारण जर आपण आत्ता दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेच, पण शिवाय आपण निदान POK ताब्यात घेऊ शकलो असतो. आता का नाही घेतला आपण POK ताब्यात. पाकिस्तानचे 4-4 तुकडे केले पाहिजे असं भाजपवाले म्हणत होते पूर्वी. बलुचिस्तान, सिंध, पंजाब, POK हे तुकडे करून टाका. मग का नाही तुकडे केलेत आता हा प्रश्न आहे. का फक्त तुम्हाला गर्जना करायच्या TV वरती येऊन किंवा टीव्हीच्या पॅनल डिस्कशन समोर येऊन. हे प्रश्न, या प्रश्नाला उत्तर देण्यात आले. आणि मग त्यांनी काय केलं होतं की घर सिंदूर, घराघरात सिंदूर वाटण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. तशी बातमी एका प्रसिद्ध मोठ्या हिंदी दैनिकात, सर्वाधिक खपाच्या हिंदी दैनिकात छापून आली. मग यांनी खुलासा केला, कारण रिॲक्शन अशी आली की अनेक स्त्रिया म्हणाल्या की आम्ही नवऱ्याच्या नावाने कुंकू लावतो, तुम्ही बाहेरची माणसं येऊन, ज्या पक्षामध्ये अनेक गुंड, बदफैली, नालायक लोकसुद्धा आहेत, हे येऊन आमच्या घरात आम्हाला सिंदूर वाटणार, आम्ही यांची पायतानाने पूजा बांधू असं अनेकांनी सांगितल्यानंतर मग हे एकदम घाबरले की उलटेल हे सगळं म्हणून. आणि मग त्यांनी म्हटलं की आमची योजनाच नव्हती अशी म्हणून. त्याच्याऐवजी आता 15-20 मैल प्रत्येकाने ठिकठिकाणी जायचं आणि ऑपरेशन सिंधूची माहिती सांगायची, असं काहीतरी यांचा कार्यक्रम ठरलेला आहे. आता काही 4-5 दिवसांनी सुरू होईल तो कार्यक्रम. म्हणजे हे लगेच पलटी मारण्यामध्ये तरबेज येते लोक, हे लक्षात घ्या. हे संघवाले, भाजपवाले एकदम तरबेज आहे त्याच्यावर. कमालीचे ढोंगी लोक आहेत हे लक्षात ठेवा. आता ही गोष्ट झाली. नंतर तुम्हाला सांगतो की शर्मिष्ठा नावाची एक महिला, तिने
एक काही ते पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये इस्लाम धर्माबद्दल किंवा त्या याच्याबद्दल अतिशय वाईट पद्धतीची टीका केल्यावरती तिला अटक झाली. खान बंधू जे ॲक्टर्स आहेत आपले त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारची टीका करणं, नंतर कोण अनेक यूट्यूबर्सना शिव्या घालणं आणि खालच्या पातळीला घालणं, टीका करायला हरकत नाही. पण एखाद्या धर्माबद्दल वाईट पद्धतीने टीका करणं चुकीचं आहे. सगळ्या धर्मांबद्दल आदर बाळगला पाहिजे म्हणून तिला अटक झाली. पण तिचे फॉलोअर्स कोण आहेत, तिचं कौतुक करणारे कोण आहेत, हे हिंदुत्ववादी लोक आहेत, जे धर्मसंसदेमधनं हरिद्वारच्या धर्मसंसदेमधनं थेटपणे अल्पसंख्याकांना धमक्या देत होते. ही यांची पद्धत आहे बघा. महाराष्ट्रामधला एक मंत्री नितेश राणे वाटेल ते बोलत असतो, काही कारवाई होत नाही त्यांच्याबद्दल. आपल्याच अन्य धर्मातल्या बांधवांबद्दल निरर्गल पद्धतीने टीका करणं, वाटेल ते बोलणं ही देशभक्ती आहे. भ्रष्टाचार करणं ही देशभक्ती आहे. आता राहुल गांधींनी देशहितासाठी प्रश्न विचारले. चीनच्या आक्रमणाबद्दल सुद्धा जेव्हा प्रश्न विचारले, घुसखोरी केली आहे त्यांनी आणि नकाशे प्रसिद्ध झाले होते त्यावेळी. अनेक चॅनेल्सनी दाखवले होते, जे चॅनेल सरकारचे चमचे नाही आहेत अशाने. त्यावेळी मोदी म्हणाले, न कोई आया है न कोई किसी को घुसने दिया है. मग वाटाघाटी झाली, मग सैन्य माघारीची बातमी आली की भारत आणि चीननी सैन्य माघार घेतलेली आहे. आणि माघार घेतली म्हणजे सैन्य घुसलं होतं ना आपल्याकडे चीनचं. पण त्याच्याबद्दल मोदीजींनी उत्तर दिलं. नेहरू उत्तर देत होते, टीका सहन करत होते. मोदींचा हा स्वभावच नाही आहे. पत्रकार परिषद घेत नाही. अहो, कोणी क्रॉस केलं. आता परदेशामध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्प यांच्यासमोर त्यांना प्रश्न विचारले होते, काही अदानींबद्दल विचारले होते, गडबडले होते मोदी. परदेशामध्ये अशा प्रकारे कोणी गोदी मीडिया नाही तिकडे. ते थेटपणे प्रश्न विचार. अशी जर पत्रकार परिषद झाली तर भंबेरी उडेल मोदींची, हे लक्षात घ्या. म्हणून ते पत्रकार परिषद घेत नाही आहेत आणि त्यांची इमेज खराब होईल, इमेज काय म्हणतात, इमेजला धक्का पोचेल अशी त्यांना भीती वाटते. आणि आता अशी गोष्ट आहे की हे लोक मोदीजी म्हणत होते की जर आमचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं तर हे मंगळसूत्र खेचून घेतील. आणि म्हणाले होते कपड्यांवरनं लोकांच्या धर्माची ओळख होते. अजून ते म्हणाले होते की तुमच्याकडे 2 म्हशी असतील तर 1 म्हशी घेतील आणि ती मुसलमानांना देऊन टाकतील. अशा प्रकारची भाषा करणारे, धर्माबाबत एक वेगळ्या वादग्रस्त विधाने करणारे हे नेते आहेत. अमित शहा काय म्हणाले होते की ऑपरेशन सिंधूवरती म्हणे ममता बॅनर्जी यांनी टीका केली. टीका काहीच केली नाही. उलट ममता बॅनर्जींचे भाचेके पुतणे अभिषेक बॅनर्जी आता त्या परदेशात गेले शिष्टमंडळामध्ये. पण ममता बॅनर्जींना देशद्रोही ठरवायचं अशा प्रकारचं यांचं हे आहे. त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान केलेलं नव्हतं. उलट अमित शहांनी त्यांनी ऑपरेशन सिंधूला विरोध करून मुसलमानांची मतं त्यांना हवी आहेत अशा प्रकारचं वक्तव्य अमित शहांनी केलं. खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही या इथल्या मुसलमानांबद्दल तुमची काय भावना आहे? म्हणजे तुमचे ओवेसी गेलेत ना तिकडे, मुसलमान आहेत ना ओवेसी, ते देशाबद्दल अतिशय चांगली भावना व्यक्त करत आहेत. असंख्य मुसलमानांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आहे. अनेकांनी युद्धामध्ये पाकिस्तानला चोप देण्यामध्ये मर्दुमकी गाजवलेली आहे. त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करतात. हे देशाचा गृहमंत्री करतो. हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की नोटाबंदी असो, GST असो, चीनची घुसखोरी असो, कुठल्याही प्रश्नाबद्दल तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आहे. पुलवामाबद्दल नेमकं काय घडलं याच्याबद्दल प्रश्न विचारले तर तो देशद्रोह म्हणायचा. सर्जिकल स्ट्राईकबद्दल तपशील विचारला तर तो देशद्रोह म्हणायचा. देशभक्तीचा मागता तुमच्याकडे नाही आहे मोदीजी किंवा संघ भाजपवाल्यांनो. आणि तुम्ही राहुल गांधींनी निशाने पाकिस्तान हा किताब घ्यावा असं तुम्ही म्हणताय.
राहुल गांधींना पाकिस्तानचे एजंट, चीनचे एजंट ठरवता तुम्ही. राहुल गांधी हे देशभक्त आहेत. त्यांच्या देशभक्तीबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे. ते तुमच्या देशभक्तीबद्दल शंका घेत आहेत ते या प्रकारे, म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोही असं म्हणत नाही, पण तुम्ही जर देशभक्त असाल तर अमेरिकेपुढे गुडघे का टेकता तुम्ही असं म्हणता येते. आणि तुम्हाला म्हणजे संघ भाजप यांना भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. प्रश्न असा आहे की पाकिस्तानला चोप कोणी दिला? तो नेहरूंचं सरकार असताना भारतीय लष्कराने दिला. 27-28 घुसले होते, पिटाळून लावलं. लाल बहादूर शास्त्री काँग्रेसचं सरकार असताना त्यांना चोप दिला. त्यानंतर 1971-72च्या युद्धामध्ये बांगलादेशच्या वेळी पाकिस्तानला चोप दिला, हा काँग्रेसच्या काळात दिला. कारगिलच्या वेळी घुसखोरी झाली आणि ती घुसखोरी तिथल्या मेंढपाळांमुळे आपल्याला कळली की घुसखोरी झाली आहे, मग आपण चोप दिला. तेव्हा वाजपेयी सरकार होतं. ही घुसखोरी झाली हे आपल्याला कळलं नाही. पुलवामाच्या वेळी सुद्धा आत घुसून त्यांनी आपले CRPFचे जवान मारले. त्यामुळे या चुकांबद्दलचा प्रश्न विचारणं ही देशभक्ती आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही मानणं हा गुन्हा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि माझ्या देशभक्त तुम्ही प्रेक्षकांनो हा मुद्दा लक्षात घ्या. प्रश्न विचारण्यामध्ये देशाबद्दलची काळजी आणि चिंता आहे, त्यामधून राहुल गांधी प्रश्न विचारत आहेत. विरोधी पक्षांनी सुद्धा केवळ दवंडी पिटावी, केवळ कौतुक करावं, प्रशंसेची गाणी गावीत अशी तुमची अपेक्षा असेल तर ती कधीही सफल होणार नाही, हे लक्षात ठेवा. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा YouTube चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.